आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटेचे करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटेचे करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटेचे करा माझे भार ओझे तुम्हासी. संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतला भंग त्यांचा आहे. ते आपल्या श्री गुरुनाथ म्हणतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. आता हे शब्द मी कळवून घ्यायला पाहिजेत. हा सांगतो अर्थ समजून घ्यायचा अभंगांचा. कृपावंत कृपा असणं आणि कृपावंत असणं. धनवंत धनवान धनवंत विद्यावंत. काय आम्हीचे हरीचे विद्यावंत झालो रे कळी काळाच्या पाता पाय ठेवून वैकुंठ भुवनाशी गेलो रे. विद्यावंत ज्यांच्याकडं लौकिक पारमार्थिक सगळ्या विद्या आहेत त्याला विद्यावंत म्हणावं. काय म्हणावं? धनवंत किती वाटलं तरी सरत नाही त्याला काय म्हणावं? कुबेराला म्हणावं धनवंत. तुमच्या आमच्याकडे असणारे धन आहे कुठं देवळात पडलेला असेल, कुठं कशाल कुठं कचेरीत पडलेला असेल, कुठं चोरून डबऱ्यात टाकलेला असेल, त्या धनाचा मालक कोण आहे? कुबेर आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे म्हणते. आता तुम्ही आता म्हणण्यामध्ये काय विशेषत्व नाही. आता विश्वात्मके देवी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर म्हटलंय. आता म्हणण्यामध्ये मागिलाचा परिहार आहे. मुलगी बघायला गेला, मुलगी मनाला आली. आता दात कुळी बघूया, पदर जुळला की देणं घेणं बघूया. आता ते ठरलं. आता साखरपुडा कधी? मागचा परिहार. आता हृदय हे अपुरी 15व्या अध्यायामध्ये म्हटलंय चौफाळून या भले वरी वैसवू पाऊ रे श्री गुरूंची. चौफाळणीमध्ये शुद्ध करणे असा बी अर्थ होतोय आणि चौपाळा म्हटलं तर चार खुराचं आसनही असं होते. काय होते लक्षात आलं ना? वरी वैसवू पाऊ रे श्री गुरूंची. समजून घ्यायचं. समजून घेतलं नाही तर व्यवहार होत नाही. दांजरट व्यवहार करणारी माणसं आहे त्यांना प्रपंच तर होतोय काय? दसरा आला, बायकोनं सारवायला घातलं. कोणी? दसऱ्या झाडाजूड सारवून बाया करतातच. बंगला जरी असलं तर तुम्ही कलर केला तर धुवून बी स्वच्छ करतात. मग देव आणला था मोठा याला मारा गेल्यावर. पण पूजा कशी करायची? आठवड्यातनं कवाची एकदा. त्यात विंचवानं काढली मागं पिलं. काही माणसं सुतोडा मारूनच देव पुजतात. ती दसऱ्यात उचला गेली
चिंचवानं डंक मारला. तिला सण होईना. कोणतरी सांगितलं तामगावला जावा, वैद्य औषध देतोय. तामगावला गेला. वैद्यानं औषध दिलं. जिथं चावलंय तिथं लावा म्हणलं. बायकोला आल्यावर विचारलं, कुठं चावला तुला विंचू? ती म्हणली देवाऱ्यात चावला. काही तिथं सांगायचं चुकलंय? चुकलंय काय? हा, जखम कुठं झाली हे सांगाय पाहिजे होतं. ती म्हणली देवाऱ्यात चावला. हे ना देवाऱ्यात औषध लावलं. तिला कमी पडल बोललेलं कळावं. काही माणसं बोललेलं कळू देत नाही तर सांगतो. तो रस्ता कोल्हापूरला गेलाय का म्हणून विचारलं तर ते म्हणते माणसं जाते त्यात, रस्ता कुठं जातं? असली बी थोतांडे. मार्ग दाखवणारी माणसं पण चांगली नकोत काय? गेलाय बाबा म्हणून सांगितलं का बिघाडलं? ते म्हणलं त्या माणसं जातात म्हणला कोल्हापूरला. खरं रस्ता आहेतच. ही वकिली करणारे असतात ना सांगतो. एक कोल्हापुरातला व्यापारी ज्वारीचा ट्रक घेऊन आला. दारात लावला दुकानाच्या. कशी ज्वारी आणली म्हणला. आता ज्वारीच आहे म्हणला. कशी आणली काय विचारतो? ज्वारीनं आणली म्हणला. अहो तसं नाही म्हणला. मी भाव विचारतोय. कोणत्या भावानं आणली? धाकट्यानं आणली म्हणला. आमचा मेळ लागायचा म्हणता असली माणसं झाल्यावर. तेव्हा ते म्हणतात आता तुम्ही कृपावंत, संत कृपावंत आहेत. तुकोबारायांना त्यांनी अभंग लिखाण केलं, भजन केलं, कीर्तन केलं, चांगलं सांगितलं होतं. म्हटल्यावर समोर मंबाजी गोसायांचा मठ होता. तो गुरुच्या स्थानावर होता. त्याच्याकडे पोथी पुराण ऐकाय कोण नाही. सगळी माणसं तुकोबारायांच्याकडं. त्यांनी कटकारस्थान करून वह्या बुडवीपर्यंत प्रसंग आणला. पण तुकोबारायांची बायको काय वह्या बुडवायला समज झाली नाही. ए बामणा म्हणली त्याला, तू मा बुडवशील. माझ्या घरादारावर नांगर फिरल्यात म्हणले ना. माझ्या नवऱ्याने कष्ट आणलेला आहे. तो कोण नाही बुडविणार. समजूत काढली. तसल्या भांडखोरबाईला सुद्धा पटवून दिलं. हे बघ अग्निदिव्य असते तसं हे वह्या बुडवून जलदिव्य करायचं. यातनं जर ते तरलं तर खरं आहे, नाही तर मग मिलेलेलं खरं नाही असं होईल. शांतपणे देवावर भार घातला आणि वह्या बुडवा म्हटल्यावर बुडवल्या. काही शिव्या शाप दिल्या. त्या जर वर निघाल्या असत्या आजच्या काळात आमच्या बुडलेल्या, तर पुढच्याचं घर आम्ही पाडलं असतं का काय केलं असतं? प्रचारात आमचाच येणार म्हणून प्रचार करतात. दोन्ही बी तशीच करतात. पडेल की मग दगड मारतात. मी काय सांगतो ऐकून घ्या. तसं संतापलेच काय ते का संतापत नाही? कृपा हा त्यांच्यातला मूलभूत गुण आहे. मूलभूत गुण असल्यामुळे देव त्यांच्या जवळचा. दया क्षमा शांती दया क्षमा शांती
वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, धावे पावलिया घरा, धावे पावलिया घरा, धावे पावलिया घरा. दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. ते काही जास्ती बोलायचं नाही, तासभरच वेळ बोलला आहे. हां, मी काय सांगतो ऐकून घ्या. दया संतांचा गुण आहे. क्षमा भूताची दया हे भांडवल संता, आपली ममता. हां, शांती अटळ आहे त्यांच्याकडं. आता चालू महिना आहे कुठला? मार्च महिना. मराठीतला सांगा. तुम्ही ब्रिटिश आहे का? ते ब्रिटिशांचं महिना, आमचं फाल्गुन फाल्गुन असंच. कसं चैत्र वैशाखापासून फाल्गुन. मग 31 डिसेंबर वर्षाचा शेवट का ही अमावस्या आता येतेली. पाडव्याची आदली अमावास्या आमचं वर्ष सप्त आहे. ही 31 डिसेंबरला वर्ष सप्त आहे कोणाचं? ब्रिटिशांचं. तुम्ही 31 डिसेंबर साजरा केला तर मी तुम्हाला ब्रिटिश आहेत म्हणणार, त्यांचे वारस तुम्ही आहेत म्हणणार. काय करणार? आपण त्या भानगडीत पडू नये. आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असेच महिने मापावत, ऋतुमा मापावत. लक्षात आलं का बघा? ते तिने आपलं स्वातंत्र्य हवावं इथे काही ते करून गेले. इंग्रज गेले तर सगळे गेल्यात का अर्ध ठेवूनच गेल्यात? आमचा देश सोडून गेल्या म्हणता. खरं गाठी आता फुलाला आल्या तशी राहिलेल्या, लवाळाच्या गाठी राहत्या झाल्या फुलत आहे. ब्रिटिश सोडून गेले नाहीत. आपली काही ती संस्कृती ठेवायचा प्रयत्न केलेला आहे त्याने, एक लक्षात ठेवायचं. आपण त्या संस्कृतीप्रमाणे वागायचं नाही. त्यांचा द्वेष करा असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण आम्ही आमची संस्कृती माहिती करून घ्यायची. आमचं वर्ष केव्हा संपतंय? याला मग आता ग्रामीण भाषेत कसला महिना म्हणतात? कसला? शिमगा असं म्हणतात ना. शिमगा गड्यांच्या वाटणीचा सण एवढा एकच. 11 सण बायांचा, 12वा सण आमचा. कुठला? पोळ्या खा घरात, खुबारा दारात. नाही, बोंबलणं ही सुद्धा काही संस्कृती वाईट नव्हे. त्या दिवशी बोंबलायचं असतंही तुम्हाला वरी चांगलं द्यायचं असलं तर. जागोजागी थांबा अवघ्या मिळून मारा बोंबा, जागोजागी थांबा अवघ्या मिळून मारा बोंबा. त्याने सफळ जाईल शिमगा, तुम्ही हे गाणे गा. हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका. पहिलं चांद दिसला की आमचं सुरू असायचं आणि
होळी दिवशी म्हणायचं आज पोळी उद्या नळी, बामण मेला संध्याकाळी. आणि महादेवानं काम त्या दिवशी पेटवला एक. आणि होळी काही हिरण्यकशिपूची बहीण होती, तिनं अग्निदिवे केलेला होता, तपश्चर्या केली, ती अग्नी जाळू शकत नव्हता तिला. कुणाला? होळी केला. तिने आधी बघितलं त्या अग्नीत उभा राहून. मग प्रल्हादाला मारायचं ना, तर मीच म्हणले मांडीवर घेऊन अग्नीचीतून मारतो. मग त्या दिवशी त्या होलिकाचा मृत्यू झालाय, अशी एक कथा आहे. ती त्रेतायुगातली आहे, ती कृतायुगातली आहे. म्हणून सांगतो ध्यानात असं ठेवायचं, भगवान महादेवानी काम जाळला, कुठं? विकार जाळला. आणि स्मशानात राहिले. येण्याची क्षत्राभिमाने राज्य ते जिले विशालने, गुंती जाणूनी स्मशाने वासू केला. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात. जीवपणा तेने त्रासे या वया फुल्या जसे, शिवई मूर्तपुसे जया दोषी याते. भगवान शंकर सुद्धा श्रीगुरूंना विचारतात, हे शरीर आणि शरीर भाव नष्ट होण्यासाठी काय करावं लागेल? ते तप करीत बसले. केवढी तपश्चर्या करावी? केवढी? करिता तपसाची कडसनी कवनी जवळा ठेवी जे स्वरूपाने, तोही अभिमान सांडुनी पायवनी माता वाहे, असं माऊली सांगतात. सगळ्या तपश्चर्यांची कडसणी म्हणजे योग्यता बघितली तर भगवान शंकरासारखं तप कुणी केलेलं दिसत नाही. आणि तपात अडथळा येऊन जागा कुठली निवडली? गद चर्मधारी स्मशानी राहिला, 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 गद चर्मधारी स्मशानी राहिला. रंगे भूकमेळा रंग भूकमेळा विराजित, दयाची पायी माझे दंडवत, दयाची पायी माझे दंडवत, दयाची पायी माझे दंडवत. आणि हे पौर्णिमेच्या अगोदरचे 5-6 दिवस आणि झुडवाटीपर्यंत 8 दिवस काय चांगलं काम करायचं नाही. आसरा महिना, या महिन्याची उपेक्षा आहे. पण उपेक्षा असून सुद्धा आमचे तुकोबारायांनी दिवस निवडला फाल्गुन शुद्ध द्वितीया, वैकुंठाला जाण्यासाठी. आता तुम्ही ह्या महिन्यात फाल्गुन शुद्ध द्वितीया साजरी करता. नाथ महाराज चतुर्थीला गेलते. कुठं? कुणीतरी बाई मुलगी पाठवायला आली ती नाथाना प्रेत घेताला बघून म्हणजे ह्याला आजच फावलं. उठूनच बसले, खाली उतरा म्हणले आणि घरला गेले. तिच्या मुलगीला आपछकून नको म्हणले. 1 दिवस थांबले, षष्टीला गेले. तसं नातांची भेट, घरातनं बाहेर पडलो तो दिवस षष्टी होती, जन्मषष्टीचा होता. नाताना गुरु भेटले, ते षष्टीचा भेटले.
पण गुरुप्रसाद मिळाला तो षष्टीचा. आणि त्यांचे अजय गुरु दत्त महाराज त्यांचंही दर्शन झालं ते केव्हा झालं? षष्टीला झालं. आणि जाणंही केलं केव्हा? षष्टीला. म्हणून आज षष्टीला विशेषत्व आहे. मग आता हा सगळ्यातनं त्यागलेला महिना सुद्धा याची किंमत वाढली का कमी केली? चैत्र महिन्याचं वर्णनच आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, मासा माझी मार्गशिरू, तो मी म्हणेशा रंग धरू. होय का नाही? मग अधिक मास असला तर सा माझी काय द्वंद्व मास तो अवधारी. ते म्हणले 6 महिना माझारी, जो द्वंद्व मास येतो ते माझं स्वरूप आहे. म्हणजे अधिक महिन्यात म्हणून विशेष दान करतात माणसं. यंदा हा अधिक महिना जूनमध्ये. कुठं थोडं थोडं चिंतन करायचं, भजन करायचं. नुसतं मंदिर केल्यासा देवाला गमावं म्हणून संध्याकाळी यायचं, सकाळी यायचं. सकाळी पूजा करायची, जमलं तर 2 अभंग म्हणायचं, टाळी वाजून म्हणायचं. टाळ बीळ गोळा करायला वेळ लागतो हो. त्याच्यापेक्षा हाय तसं आपलं टाळ्या करून म्हणायचं. आणि टाळ्या करून भजन केलं तर हार्ट अटॅक येत नाही. काय अंकुपंक्चर आहे त्यामध्ये. बाईला घरातल्या निदान 1 दिवस आडात नाही काशाची वाटी घेणे, पाय चोळ म्हणायचं बोटापर्यंत त्याच्यापर्यंत. सगळं शरीर सिस्टीम राहते, स्वास्थ्य राहते. कुठं प्रसंग आला तर बायकोचं बी आपण चोळावं, काय फरक पडतोय त्याच्यात? स्त्री पुरुषामध्ये श्रेष्ठ कमी भाव नाही. बायको बायानं लहान करा म्हटलंय, पण बायकोचं नाव घेण्याची पद्धत आमच्या धर्मात नाही. आणि नाव घेऊन हाक मारत असली तर ती शहाणी नाही. बघा अशी 4 माणसं लग्नाच्या आत गोळाच होत्यात. तुमच्या बायकोचं नाव गंगू असलं आणि तुम्ही हे गंगे म्हणले असा आणि तिथं 10-5 गंगे असल्याचा कचीन मोजायची. त्याच्यापेक्षा ऐकू आलं काय म्हणायची पद्धत आहे. ऐकू आलं काय म्हटलं की सूर कानात बसतोय. कोणाच्या? दोघांच्या बी एकमेकाचा सूर कानात बसतोय. होय म्हणाय गावतंय. काय गावतंय? मग वडिलांची रीत बरोबर आहे का तुम्ही नाव घेता ती बरोबर आहे? मला जरा सांगा. आणि बायकोचं नाव घ्यायचं तर ती बरोबरीची आहे. कोणाची? वयान जरी लहान असली तर काय म्हणतात तिला? मालकीन म्हणतोय म्हणा. मालकीन म्हणतात तुम्ही कोण? मी गडी म्हणून सांगायचं. काय फरक पडत नाही. गडी नाही म्हटलं तर गड्यासारखं राबा लागतं की नाही बायको पुढं? तुझं लगीन झालं का नाही? अनुभवासाठी. बाया म्हणीत जरी मालक असल्या, हे सपलंय ते सपलंय ते सपलंय असं म्हणून गारानं घालून खेपा कोणला मारला होता भजी वडायच्या? मग तुम्ही हेल्पर का मालक? मला अनुभव आहे, माझी 2 लग्न झाल्यात. म्हणजे बाया कसं राबवित्या ते मला चांगलं माहिती आहे. म्हणून मी देऊळ सोडून जायचं नव्हतं तिकडे. व ताप नको. तिथं बसलेल्या जागा जेव्हा देतात फक्त 2 अभंग सकाळी म्हणायचं, संध्याकाळी हरिपाठ म्हणायचा. महाराजून येईल ती पाया पडतात, गोडधोड जेवाय घालतात. आता घरात गोडधोड घालतील, खरं कसं घालतील? हे केलंच का ते केलंच काय म्हणतील. म्हणून लटका व्यवहार सर्व संसार. किती केलं, बायकोची किती सेवा केली तर किती पुण्य होते ते महाराज कुठं ऐकलं वाचल्यासा? बायकोची सेवा केल्यावर गड्याला पुण्य लागलं कुठं? असं कुठं आहे? वेदात नाही.
शास्त्रात नाही, पुराणात नाही, मी मर्यादा म्हणून सांगायला आलोय का, तर आपण एकमेकाच्या जीवाला, लग्न शब्दाचा अर्थ तसा आहे, लग्न म्हणजे आधार, न म्हणजे नकार. दोघांनी जीवनात एकमेकाला आधार द्यायचा, तिसऱ्याचा आधार घ्यायचा नाही. नवरा कसं वागतोय ते आईला बी सांगायचं नाही, कोणला बाबाला बी सांगायचं नाही, बहिणीलाही सांगायचं नाही. ती एक जागी बसल्या हिचा नवरा असा येऊन तर करतील का चांगलं बोलतील, टवाळी करतील ना. मग आता नवऱ्याची टवाळी केल्यावर हिचा नवरा म्हटल्यावर दोघांची अब्रू गेली का एकट्याची? मग नवरा बायकोची दोघांची अब्रू सवती असते का एकातच असते, असं मला विचारत तुम्हाला. हे समजून घ्यायचं. आणि त्याला लग्न म्हणतात, आणि ते एक व्रत आहे, मरेपर्यंत ते सिद्धीला आणायचं. त्या व्रतात भंग पडू द्यायचा नाही कोणी, दोघांनी लक्षात ठेवायचं. जे व्रत आहे, धर्मेचं अर्थेचं कामेचं, नाचरामी 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 अशी अग्नी देव ब्राह्मण यांच्या लग्नात आडवं धोतर धरतात का नाही, त्याच्यावर काय म्हणते त्याला अंतरपाठ. आता शक्यतो कार्यालयात म्हटल्यावर खुर्चीतच असतंय, खरं तसं करी जाऊ नका हा सांगतो. आणायची ओढून नवरा मध्ये भटजीला जर असताना व्हायचं, धोतार खांड्यानं आपण घेऊन जायचं, त्याला काढ नंद म्हणायचं. नंदावर स्वस्तिक असतंय, स्वस्तिकला फाटे किती असतात? 4. लग्नात सुवासिनी किती असतात? 5. कळस मांडला तांबे 5. त्याला घातलेलं सूत सगळं असं इडं बिड आता 5 असते. ते 4 फाट्यातच का केलंय? 5 स्वस्तिक भटाला विचारायचं, हे 4च का? तर त्या स्वस्तिकाकडे बघा म्हणून सांगितलं असतंय दोघांना, ते दोन्हीकडे असतंय. आणि त्या स्वस्तिकाकडे बघा, धर्म अर्थ काम मोक्ष संगत घालतो. सांगतो तुम्हाला, धर्मानं अर्थ मिळवावा, घाबरा लागेल काय? ईडीला भ्या लागेल काय? चोरीचं पैसे तिने ईडीला भ्यायचं का मिळवलंय तिने भ्यायचं? काय बोलताना कळतंय का नाही? ऐकूच नाही वाटतंय. ते लई चांगलं आहे. सोनन शिवा दिल्या तर हूच, गलितल्यान दिल्या तर हूच. ऐकू न येणं हे फार चांगली गोष्ट आहे, क्लेशच नाही म्हणाला. धर्मानं अर्थ मिळवावा. काय करावं? अर्थमध्ये पैसा, धर्मातच खर्च करावा. अधर्माला खर्च केला पाप लागेल का काय वेळ? होय ना? जोडून या धन उत्तमे व्यवहारे उदास विचारे. आणि सांगता, जोडून धन न घाली माती, पुरून ठेवू नको, बँकेत ठेवू नको, केडीची तरी अजिबात ठेवू नको. केडीची खरी बँक नाही, त्यांनी सगळे पैसे बुडले, तुम्हाला केस कुठं घालणार? सरकार दप्तरात नोंदच नाही त्या बँकेची. ठेवीवनी चाललेली लोकांच्या मर्जीची बँक आहे, लोकांनी लोकांसाठी चालविलेली बँक आहे. लोकांनी लोकांची बँक मोडली, आम्ही काय करावं म्हणील पंतप्रधान बी मुख्यमंत्री बी. मग असल्या बँकेत ठेवलेल्या पैशाची माती झाली आहे का नाही मागं? मी सांगितलं ते त्यावेळेला लोकांनी, लवकर पतसंस्थेला पैसे काढा, तीर्थयात्रा करा, दुसऱ्या बँकेत ठेवा, भजी खाऊन छपवा, आंधळ्या बांगड्याला दान करा, खरं पतसंस्थेत रुपया ठेवू नका. ती ऐकलं ती म्हणतात बरं झालं, आणि बाकीची मागणं म्हणजे हे काय सांगतो म्हणते आधी काय
त्यांचं सगळं बुडलं. कोणाचं? तुझं ऐकत तर बरं व्हायचं म्हणलं. आता पुढच्या डावाला ऐका म्हटलं. तुम्ही ना कायद्याचा अभ्यास करीत ना ह्याचा अभ्यास करीत. मातीचं धन जाणारं धन घालू नये, मिळवावं आणि ते समाजकार्याला लावावं. हाय देवासाठी खर्च करावं. 4 माणसं जीव घालावी, जीव घातलं पुण्य होत आहे. जातान तुमच्यावर धन आणि पैसा आणि धान्य आणि वाडा आणि बंगला आणि बायकोनी पोरं येणार नाही का? पुण्य येणार नाही? हा, पुण्य येणार, ज्ञान येणार. काय बायका पोरं ही एका जन्मासाठी आहेत, ही दुसऱ्या जन्मासाठी नाहीत. आणि जरी चुकून आली दोघं एकत्र तरी मागच्या जन्माचं स्मरण असत नाही. मागच्या जन्माचं स्मरण नाही ते बरं का? असतं तर बरं, नाही ते बरं नाही. दोन्ही एक जागी करतात आणि बायका. तू हौसन एका जागी करशील का? पठा नको काय त्यांचं. स्मृती ठेवलेली नाही जीवाला कर्माची देवानं. ब्रह्मवृंदे पूजन येती, सत्याचरण दयाभूती करी, सांगाती चुकू नको. काय युतले करी भलत्या परी, परद्रव्ये परनारी, सांडुनी अभिलाषांतरी, वरती व्यवहारी सुकरू न करी, दंभाचा साया. तुम्हाला संसार सोडायचा काय नाही, संसारातली धीत सांगितली. म्हणून धर्म अर्थ आणि काम मोक्ष 4 फाट्यात आहेत. त्या बायकोपासून धर्म जोडता येतोय. आता बायको घरात नाही, संन्यास असेल, तुमच्या दारात एखादा पाहुणा आला तर त्याची तुम्ही भूक भागवू शकता काय? राहू दे. बायको घरात आहे, भागविल का नाही भूक? जेवाय वाढणारी असली तर काय, तेलात लांब करणार असली तर? तुमच्यासारखा माणूस होता ते दिंडीच घेऊन गेला घरला. ती घरची बाई होती कटाळी. काय घरात म्हणली एवढी घेऊन आलास? आलोच बाजार घेऊन. तो दुकानात बाजार आणाय गेला तोरी रडाईच लागली. कोण? तिने विचारलं, बाई का रडता? काय सांगा बाबा म्हणले, माझा मालक वाईट आहे. आता तुम्हाला इथं बसवल्यात, तो गेला, आता तो वाला आणि मुसाळ घेऊन येतोय म्हणले, बांधतोय म्हणले खांबाला आणि मारतोय मुसळान. मला बघवत नाही रे बाबा आणि चूर काढला. तिने धोत्र गुंडळली, वाटेला लागले. ते घरात आले. अगं कुठं आहेत वारकरी? बाजारात टाकला. कुठं आहेत वारकरी? कुठं आहेत? ते म्हणले मुसाळनी जावं मागितलं. द्यायचं नाही काय म्हणले? दे नाही तर बस म्हणले, मी बाकीच्या कामाला लावू. हे ना मुसाळ एका हातात घेतलं. थांबा 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 म्हणा. आता ती पुढं पळतील का मागे येतील? म्हणून तो बारमचा धर्मतयाचीच जोडे रे, ज्याचे स्वाधीन भाग. बायको ऐकून सगळं सांगितलेलं करणारी असेल तर धर्म जोडतो. लक्षात आलं? ना ऐकणारी बायको झाली तर धर्म जोडल. म्हणून ते सांगतात, परद्रव्ये परनारी, सांडुनी अभिलाष अंतरी, वर्ती व्यवहारी चुकू न करी, दंभाचा सायास. काय असं सांगतात. धर्मानं अर्थ मिळवावा. काम म्हणजे वासना. आमच्या मनातल्या वासना ही त्या शास्त्रानं पूर्ण कराव्या का कशा कराव्यात? आहार खावावं का नको? निद्रा, भय, मैथून, स्त्री पुरुष संबंध, या 4ही वाचून शरीर टिकत नाही. खायला पाहिजे, निद्रा पाहिजे. ही कुठेही पार पडली तर पार पडतात. कुठं का नाही पडत? मग कुठेही खाऊन चालेल? वारकरी आहो पण कुठेही झोपून चालेल?
उघड्यावर झोपून तरी चालेल काय? बघा अजून ही सुद्धा कळायला पाहिजे. बाबानं सांगितलं कोल्हापूरला इंजिन घ्याय निघाला, पैसे जवळ आहेत, जिथं दिवस मावळेल तिथं वस्ती कर. बापाचं सांगाय चुकलं का? गलाच कर, कनेरीत कर, काय कर. हे मधीच डोंगराचा दिवस माळा, बाबानं सांगितलं दिवस मावळचं वस्ती कर, रस्त्यातच थांबलं. जोडीदार म्हणले ऐकत ते सावकारचं पोरगं, ती झाडावर चढून बसली. कुठं हे झोपलं रस्त्यात. चुलटी निघायची जोडा घालाय कोल्हापूरला, त्यात हे पायात अडकल्यावर अरे इथं कोण पडलंय म्हणले, पायात अडकलं म्हणले. दुसरा म्हणला भिकारी असेल. हे भिकारी कोणला म्हणता? 50,000 रुपये घेऊन म्हणला इंजिन खरेदी निघालो, भिकारी कोणला म्हणता म्हणा. चोरटी म्हणली दार मोडायच्या आधी कुळ गावलं. बघा रे बघा, तिने 4 रट्ट दिलं आणि एकटंच कसं निघालायचं म्हणला 50,000 घेऊन, काय वाटतंय नाही ते का म्हणला. त्या चौघजण बघा म्हणला 4 झाडावर आहेत, तिने त्याचनी बी गोळ्या घातल्या. हे अनर्थकारी ज्ञान आहे का योग्य आहे? पण मनात असणाऱ्या वासना आहेत त्या सुद्धा धर्मानं पूर्ण कराव्यात. धर्म बाह्य वागू नये. वेद वाहेलंड बोले जो पाषाण, त्याचे काळे दोंड जनामध्ये, असं सांगतात. म्हणून सांगतो ध्यानात कसं ठेवायचं. काय हे 3 जमलं की 4था मोक्ष मिळवता येतो. लक्षात आलं ना? मग धर्मशास्त्राचा अभ्यास करावा का मनानं मागावं? कोण सांगित असतील त्या ठिकाणला आपण जावावं. सांगण्याचा माझा मतीचा अर्थ असा आहे काय, असो अभिप्राय असा आहे की सांगितल्याशिवाय होणं शक्य नाही, कळत नाही. म्हणून संता ते संगती मनोमार्ग गती, आणि अभ्यास करून सांगणारे ते आहेत. म्हणून तुकोबाराय त्यांना विनंती करतात, आता तुम्ही कृपावंत साधुसंत जीवन, साधुसंत जीवन, साधुसंत जीवन. आता तुम्ही कृपावंत साधू संत काय कृपावंत साधू संत जीवन, म्हणजे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, माझं कल्याण करा. त्याचा गोमट करा म्हणजे काय करा? चांगले रूप. गोमटे काय? गोमटे रूप चांगले नाम काय असं ज्यावेळी सांगतात, म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. काय चांगले रूप गोमटे नाम. गोमट म्हणजे चांगलं करा, माझं कल्याण करा. आम्हाला आमचं कल्याण कशात आहे कळतंय? ही गुरु होतं, पूजा केली माझ्याशी, प्रसन्न झाला, वर माग म्हणला. एकच वर देतो, जन्मभर सेवा केली आहे म्हणला. किती पाहिजेत म्हणला? 3 वर पाहिजे म्हणला. 3 घे म्हणला.
पहिल्यावर म्हणला मला आताच दे, घेऊन टाक म्हणला. माझी बायको अप्सरेसारखी सुंदर कर म्हणला. तथा असतो म्हणला देव. स्वर्गातल्या अप्सरेसारखी बायको झाली. घर असा हायवेवर होतं. बायको 5 वाजता दारात कठ्यावर बसली होती. राजा शिकारीस नालता. तिची नजर त्याच्यावर गेली. कुणावर गेली? कुणाची बायको म्हणला? ते पुजाऱ्याची आहे म्हणले. पुजाराला असली काय करायला म्हणलं. त्यानं उतरून अंबारीत टाकले, घेऊन गेला. बरं झालं का वाईट झालं? कोण सांगील राजाची चाडी? न्हावी दाखील त्या मिश्या म्हणाय हो. भट सांगील त्या मुश्या आणि राजा करील ते पूर्व दिशा. तुम्ही काय करणार आहे इथं? म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं. उचलून घेऊन गेला तो घरला आला. विचारलं सगळ्यांना, कोण बोलना. ते म्हातारे म्हणले गपाता बायको बायको नो कुठली ते बघा करता. ती राजाने नेली उचलून. काटाच काढतो म्हणला. दुसरावर मागितला जाऊन. अस्वल नेऊन दे म्हणला. त्यानं नेऊन त्यांनी महाराज ठेवले सोन्याच्या मंचकावर. अस्वल झाल्यावर ती मंचकावर बसल. ते खाली जाऊन बसलं. शरीराचा स्वभाव असतोय तसा जीव वागतोय. कसा? या बायातनी आत्मा पांडुरंग आहे. कोण? वरचं शरीर स्त्रीचं आहे. मग स्वभाव स्त्रीचा असा का होतोय? देह स्वभाव म्हणतात त्याला. कळते ना? असा स्वभाव गुंतलेला आहे. तसं त्याचा स्वभाव अस्वल झालं. ते खाली बसलं. राजा दिमागात आला. जेवणाचा डबा घेऊन स्वतः मंचकाव नाही खाली बघितलं. बॅटरी मारून घूर घूर करीत आलं. राजाचा कान हाताला गावला. उपडला. ते घेऊनच गेलं. दारावर फळीवर लागलं. खार खार वाजवा. आलं रे आलं म्हणला. हे मागच्या दाराने देवळात गेला. कुठं? माझा 3वा पाहिजे म्हणला. घेऊन टाक म्हणला. माझी पहिली होती तर ठेवून दे म्हणला. सगळं तप्पूकडे गेलं. देव प्रसन्न झाला तर काय मागावं ते कळावं. हे कळत नाही. एक म्हातारं होतं. लिंगाला मिठी मारली. मला काय मागायचं माग म्हणले. माझ्या नातवा छत्र सांभाळली. माझ्या डोळ्याला दिसतो ते म्हणला. हेचं लग्न नव्हतं. पोरं दिली. पोरांना पोरं दिली. त्यांना राज्य द्यावं लागलं. देव डोकं चोळायला लागला. असं मागितलं तर एका शब्दात असं मागावं. आम्हाला काय मागायचं कळत नाही. तो बारा म्हणतात. गोमटे ते करा मग भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासे नाही अशी वेगळे. तुका म्हणे सोडलेल्या गाठी दिली मिठी पायाची. म्हणा मधली चाल म्हणा. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत.
साधू संत जीवन गोमटेचे करा माझे गोमटेचे करा माझे गोमटेचे करा माझे गोमटेचे करा माझे साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन पायापाशी नाही अशी वेळ वंचित म्हणजे पायाजवळ विनंती केली. काय केलं? वंचित शब्द हा त्यागणार आहे. कुठला आहे? प्रकाश आंबेडकर वकील असून त्यानं आपल्या पार्टीला हे नाव दिले. का दिले हे मला काय कळणार. वंचित म्हणजे समाजातनं बघलं जी हात घेतली तर आणि वंचित. मी असं म्हणलं असं त्याला सांगा, वकील आहे तो, आंबेडकरांचा वारस आहे, नातू आहे, असं दे. अभिप्राय तसं नाही, वंचना करणं मी माग नाही. वंचिले येते पायापाशी, दुसरं काय नको. गोमटे ते करा माझी, काय मागायचं कळत नाही. फार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी. आता आम्ही अहम अहम म्हणतो, शरीर म्हणजे मी म्हणतो.
म्हणतो का नाही? शरीर म्हणजे कोण? मी. ह्यातला मी म्हणणारा गेला तर शरीर असते का नाही? हा? मग शरीर मी म्हणते का मी म्हणणारा वेगळा आहे? हा? मग असं म्हणायचं माझा आहे ते मी नाही. माझा आहे ते गाव माझा आहे, गाव मी नाही. घर माझा आहे, घर मी नाही. बायको माझी आहे, मी बायको नाही. पोरं माझे आहेत, पोरं मी नाही. शरीर माझं आहे, शरीर मी नाही. मन माझं आहे, मन मी नाही. बुद्धी माझी आहे, बुद्धी मी नाही. जीव माझा आहे, मी जीव नाही. मी वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी संत नाही. पुढे मागं का सरतं? तिने टाइम देतील तेवढा कार्यक्रम करायचा. गोमटीचे करा माझे वंचिले ते पायापाय. तुका म्हणे सोडिल्या गाठी. एक अहम देहात म्हणतो ती पहिली गाठ आहे. या शरीराला मी आम्ही ठरवलं. श्री गुरु सांगतात तू शरीर नाहीस, शरीर हितलं आहे, हितच घेतलंय. आणि किती शहाणा असला तर हितच ठेवून जायचं. नेणारे फक्त तुकोबाराय, त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. महापरामेश्वर भटाने लिहून ठेवलंय. ते बामणाने मागणं लिहून ठेवले म्हणतात, त्यात घातले. तुकोबाराय म्हणले काय त्यांनी सांगितलंय? तुका म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो आणि बैसून या. काय सगळ्यांना विचार करून सगळ्यांना सांगून सगळ्याचा निरोप घेऊन तुकोबाराय वैकुंठाला गेले असं सांगितलं. तेवढेच एक ध्येय नेणारे वैकुंठाला. तुम्ही आम्ही काय करणार? बरं मरण तर एवढं काय वाईट आहे म्हणता? माणसं एकदा जन्माला आल्या लाडू पेढं खाऊन मोकळं झाले. आता पोळ्या खाणार आहेत. आम्हाला घालून काय करणार? 12 दिवशी पोळ्या खातात का नाही खरं सांगायचं? तो बी एक उत्सवच आहे, हे बी एक उत्सवच आहे. जन्म काय देहाची आगावा आली आहे. जन्म मृत्यूच्या सोहळ्या नान म्हणून जनन दया दयाप्री असं म्हणतात. तुका म्हणे सोडिल्या गाठी. अहमची गाठ तुटली, ममत्व ठेवायचं कुठं? हेला अहम म्हटलं की बायको माझी, मूल माझं, घर माझं, गाव माझं असं ते मग माझ्यात बसतंय जग. आणि ममत्वाच्या 2 गाठी आहेत. ह्या गाठी चिरून गेल्या. तू ह्यातलं शरीरच तू नाहीस, जग तरी नाहीच नाही. म्हणजे म्हणतात दिली मिठी पायाशी. कुठं? मी भगवत रूपायाचा भाव झाला. गाये राघवेश निमाले तरी ब्रह्मेचे स्वराजे किराले. पुढं किंवा त्याच्या पुढं सांगतात ही गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी. ते तीर्ण होणी नुटी कवने काळी. येतोनी या नुठू माथा मरणा वाचोनी सर्वता. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. गोमटेचे करा माझे भार रोजी तुम्हाची. झालेली सेवा तुमच्या श्री गुरूंच्या कृपेनं भगवतचरणा समर्पण करतो. रजा घेतो नुन्यते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनी जसे तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी. झालो उतराई पांडुरंगा म्हणा. तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या
Oh